हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. सकाळची वेळ आहे. सर्वांना गुड मॉर्निंग. सर्व ताई मैत्रिणी दादांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे दसरा. तर दसऱ्याच्या आहे ना माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना आहे ना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण कुटुंबाकडून आहे ना खूप खूप शुभेच्छा. तर चला व्हिडिओची सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्वयंपाकाची पण सुरुवात करायची आहे, देवपूजा पण करायची आहे, भरपूर कामं आहे, रांगोळी वगैरे काढायची आहे. आज आहे ना देवीची ओटी भरायची आहे. तर चला आता आहे ना आपण व्हिडिओला सुरुवात करू. देवीची ओटी भरून घेते. तर देवीची ओटी भरायला आहे ना मी ही काठापदराची साडी काढली आहे. तर ह्या साडीना ओटी भरते म्हणजे ना ही साडी ना मला वापरायला पण होईल. आपली कुलदेवी असते ना तिची वर्षातून एकदा तरी ना ओटी भरायची असते. जर आपण जिथं आपली कुलदेवी आहे ना तिथं जाऊन भरली ना तरी चालेल, पण आपण इतक्या लांब काही जाऊ शकत नाही ना. तर आपल्या घरी टाका असतोच देवीचा, तर त्या टाकाचीच म्हणजे त्या आपल्या देवीची ना ओटी भरायची. तर इथं आहे ना मी साडी घेतली आहे, खण आणला आहे. खणामध्ये ना सगळं काही देवीचं अलंकार आहे ना ते सगळे आहे. बांगड्या आहेत, जोडवे आहेत, गळ्यातली मंगळसूत्र्याची पोत आहे. तर इथं नारळ घेतलं आहे. सगळं हळदी कुंकू वाहून नारळावर पण आहे ना हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षता व्हायचं आहे आणि आहे ना कुलदेवीची ओटी भरायची. तर इथे ना मी कुलदेवीची ओटी भरून घेते. सकाळी सकाळीच ओटी भरायला सकाळीच देवीची ना ओटी भरायला घेतले. तर तुम्हाला सप्तमीला भरायची असली तरी चालेल, अष्टमीला भरा, नवमीला भरा, दसऱ्याला पण भरता येते. तर मी ना आज दसऱ्याच्याच दिवशी ना देवीची ओटी भरून घेते. तर इथे ना देवीची ओटी भरून घेतली. झाली आहे. आता आहे ना मी स्वयंपाकाला सुरुवात करते. देवीला नैवेद्य दाखवायला लागेल, त्याच्यानंतर घट हलवायला लागेल. तर नैवेद्य आधी दाखवायचा आणि त्याच्यानंतरच घट हलवायचा. दरवाजाला लावायला आहे ना पटकन एक झेंडूच्या फुलाचा आहे ना हार ओवून घेतला. गाड्यांना लावायला आहे ना ते नंतर ओवील दुपारी वगैरे, जसं माझं आवरेल तसं. पण सर्वात आधी ना म्हटलं सकाळी सकाळी ना दाराला तोरण लावून देऊ. तर आंब्याचे पानं घ्यायचे. जेव्हा कधी आपण दरवाजाला तोरण लावतो ना तर आंब्याचे पानं घ्यायचे आणि ते तोरण आहे ना खूप दिवस ठेवायचं नाही. नाही तर काय होतं, आपण लावायला तर मोठा हौसाने लावतो पण काढायला आहे ना आपण विसरतो. पानं आहे ना सुकून जातात. त्याच्यानंतर आहे ना जे झेंडूचे फुलं असतात ना ते पण सुकून जातात, तोपर्यंत आपण काढते नाही. तर असं करायचं नाही, लगेच दुसऱ्या दिवशी ना तोरण काढून घ्यायचं. तर इथे ना मी पुरणाचा स्वयंपाक करायला घेतलं आहे. डाळ शिजली आहे. तर पाणी आहे ना सर्व काही आटलं होतं, तर गरम पाणी करून आहे ना पुन्हा डाळीमध्ये टाकलं आहे. एक उकळी येऊन देते आणि ते पाणी आहे ना सारासाठी ना ओतून घेते. 3 शिट्ट्या करून घेतल्या. मस्त डाळ पण शिजलेत. आता आहे ना चाळणीमध्ये सगळी काही डाळ ओतून घेते. ते पाणी आहे ना पूर्ण निथळून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आहे ना डाळीमध्ये गूळ टाकायचा आहे. तर देवीची ओटी भरीत होते ना, तर इकडे ना मी कुकर लावून दिला होता. म्हटलं तोपर्यंत आहे ना डाळ तर शिजून राहील. तर डाळ पण इथं शिजली आहे. थोडी डाळ आहे ना सारासाठी काढून ठेवते बाजूला. आता हिच्यामध्ये ना गूळ टाकायला लागेल. तर कधी कधी काय होतं, आपण पटकन करायला घेतो ना तर लक्षात येत नाही, त्यामुळे ना मग ती डाळ बाजूला काढून ठेवली आहे. कढईमध्ये तेल टाकलंय. तेलामध्ये ना जी शिजवलेली चणा डाळ होती ना ती टाकून घेतली. तेल का टाकायचं, तर कढईला आहे ना डाळ चिटकली नाही पाहिजे यासाठी. तुम्ही तूप वापरलं तरी चालेल. तर इथं थोडंसं मी मीठ टाकलं आहे, जायफळ टाकलं आहे, वेलची टाकली आहे आणि सुंठ टाकली आहे. तर व्यवस्थित ते बारीक करून घेतलं आहे. गूळ टाकला आहे. तर गूळ आहे ना हा बिना केमिकलचा गूळ आहे. तर आता आहे ना व्यवस्थित आहे ना पुरण म्हणजे ना जी डाळ आहे ना ती गुळामध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. कमी गॅस करायची आणि मस्त डाळ शिजून द्यायची. तोपर्यंत आहे ना आपले बाकीचे दुसरे पण कामं चालू शकतात. नुसतंच डाळीवर लक्ष ठेवलं नाही ना तरी चालेल, फक्त अधूनमधून आहे ना हलवत राहायचे आहे. कढईला आहे ना डाळ चिटकू नाही तर काय होईल, खालून आहे ना डाळ जळल. तर लक्ष ठेवायचं आहे. तर इथे ना माझं पुरण पण तयार होत आलं आहे. पुरण आहे ना कधी पण गरम गरम करून घ्यायचं. डाळ गरम राहते ना तर लगेच पुरण करून घ्यायचं, बाकीचे कामं मागं ठेवायचे. पण सर्वात आधी ना पुरण करून घ्यायचं. काय होतं, डाळ थंड झाली ना तर पुरण आहे ना व्यवस्थित होत नाही आणि मग खूप त्रास होतो. त्याच्यामुळे ना गरम गरमच डाळ आहे ना राहते त्यावेळेस आहे ना पुरण बनवून घ्यायचं. तर इथे ना मी पुरण बनवून घेते. पुरण तयार झालं आहे, बाजूला ठेवून दिलं आहे. तर इथे ना आता साराची तयारी करून घेते. तर 4 कांदे आणि खोबऱ्याची वाटी ना अर्ध्यापेक्षा जास्त घेतली होती. ती आहे ना मस्त अशी आहे ना गॅसवर भाजून घेतली आहे.
चाळण ठेवून आणि गॅसवर भाजून घेतली. त्याच्यानंतर आहे ना ते तेलामध्ये ना कांदा खोबरं तळून घेतलं आहे आणि इथे ना आता मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे. तर लसूण टाकून घेणार आहे, अद्रक टाकली आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची. म्हणजे जे मिक्सरचं लहान भांडं आहे ना त्याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. ती डाळ आहे ना ती पण वाटून घ्यायची आहे. तर इथे ना माझं वाटण पण तयार झालं आहे. म्हणजे साराची तयारी करून आणि साराला फोडणी देऊन घेते. भात पण तयार झाला आहे. भरपूर स्वयंपाक होत आला आहे. पोळ्या बाकी आहे आणि भजे कुरड्या बाकी आहे. तर इथे ना साराला फोडणी देऊन घेते. तेल गरम झाले, त्यामध्ये ना जिरे टाकले, लाल तिखट, हळदी पावडर, घरचा काळा मसाला टाकला आहे, थोडा गरम मसाला टाकला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा सार बनवतो ना तर जास्त प्रमाणात मिरची टाकायची नाही, म्हणजे लाल तिखट आणि मसाला पण जास्त प्रमाणात टाकायचं नाही, तर कमी प्रमाणात टाकायचं आहे. त्याचं कारण पण सांगते. कारण आहे ना आपण जेव्हा पुरणपोळी खातो ना त्यावेळेस आहे ना सार आहे ना पितो, पण ज्याला प्यायचं असलं ना तर ते सार पितात आणि मग तो आहे ना तिखट असल्यानंतर आहे ना प्यायची इच्छा होत नाही. तर इथे ना मी सर्व काही वाटण करून घेतलेलं होतं ना ते आहे ना ते तेलामध्ये टाकलं आहे आणि व्यवस्थित असं परतून द्यायचे. तर गॅस आहे ना कमी करायचा आहे, गॅस फुल ठेवायची नाही आणि मस्त साराला आहे ना असं तेल सुटून द्यायचं. मस्त अशी ना मसाल्याला तेलाची तरी आली. तर इथे ना जे डाळीचं पाणी होतं ना काढून ठेवलेलं ते पाणी टाकून घेणार आहे. कधीही सार बनवताना ना डाळीचं पाणी वापरायचं, खूप मस्त असं सार तयार होतो. आणि जर तुम्हाला पाणी वाढवायची गरज आलीच ना तर गरम पाणी टाक. पोळ्यांसाठी ना पीठ भिजून ठेवते. तर गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये ना तेल टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकायचं आहे, मीठ टाकलं आहे आणि पाण्यामध्ये ना थोडी हळद टाकली, म्हणजे पोळीचा कलर आहे ना पिवळा होईल. तर इथे ना पीठ पण भिजून झालं आहे. आता 15-20 मिनटं आहे ना पीठ व्यवस्थित झाकून ठेवते, म्हणजे पोळ्या ना एकदम मस्त आणि मऊ लुसलुशीत येतात. तर इथे ना सार पण माझा तयार झालेला आहे. त्यामध्ये ना आता मी चवीनुसार मीठ टाकते आणि कोथिंबीर. पूर्ण स्वयंपाक तयार झाला आहे. आता आहे ना मी देवांना नैवेद्य दाखवून घेते. त्याच्यानंतर आहे ना घट हलवायला लागेल. तर ज्यावेळेस आपण देवांना नैवेद्य दाखवतो ना तर कुरडईचा नैवेद्य दाखवायचा नाही आहे, कुरडई काढून ठेवायची आणि त्यानंतरच देवांना नैवेद्य दाखवायचं. तर चला आता आहे ना मी देवांना नैवेद्य दाखवून घेते आणि त्यानंतर आहे ना घट हलवते. देवांना नैवेद्य दाखवून झाला, घट हलवून झाला. आता ना मला देवांची आंघोळ घालायची, पण आंघोळ घालायच्या आधी ना म्हटलं सर्वात आधी ना गाड्यांना हार बनवून घेते आणि गाड्यांना ना हार लावून देते. मोटरसायकल आणि स्कूटी आहे ना 2 दिवस आधीच मी धुवून ठेवली होती. मोठी गाडी आहे ना आज यांनी आणि आधीने धुतली आणि माझ्याकडे ना गाड्यांना हार वगैरे ओवायला आहे ना मोठ्या मोठ्या अशा 2 सुया आहेत. तर त्यांनी ना एकदम पटकन अशा गाड्यांना ना हार वगैरे बनवून होतात. कमेंटमध्ये नक्की सांगा दसरा विशेष ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तर आज आहे ना पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवलं आहे, सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं. तर इथे ना गाड्यांना हार वगैरे घालून झाले. 10 दिवसानंतर आहे ना आज देवांची आंघोळ घातली. प्रत्येक देव जेच त्या ठिकाणी ठेवले, व्यवस्थित देवांची मांडणी केली. तर इथे ना माझी देवपूजा झाली. देवांना आहे ना आज झेंडूचे फुलं वाहिलेत. तर भरपूर फुलं होते टपमध्ये आहे ना, म्हणजे पूर्ण टप भरलेला होता फुलांचा.
तर व्यवस्थित माझी देवपूजा पण झाली, अजून जेवणं बाकी आहे, पण तोपर्यंत आहे ना सर्वात आधी ना हे बाकीचे सगळे काही कामं करून घेते आणि निवांत जेवण करील. दीदी आधीला दिलं आहे जेवायला, ते जेवण करतात आणि यांना पण अजून काही भूक नाही, त्यामुळे आहे ना मग मी म्हटलं चला माझे कामं आवरून घेते. तर इथे आहे ना जी उरली होती ना दिव्यांची ती सजवायला घेतले. भरपूर झेंडूचे फुलं आहेत, तर मग म्हटलं चला. आणि त्यानंतर आहे ना माळी आहेत ना झेंडूच्या, त्या पण आहेत. तर मग म्हटलं मस्त अशी उरली सजूया. तर इथं छान अशी टिपॉयवर आहे ना उरली सजवले. सकाळचे 5 वाजले. तर इथे ना माझी तयारी वगैरे झाली आहे. सकाळी आहे ना दुसरी साडी होती जी डेली यूजची ना, ती भरपूर घरातले कामं वगैरे होते, स्वयंपाक होता पुरणपोळीचा. तर मग आता माझे सगळे काही कामं आवरले. तर आत्ता ना मी दुसरी साडी नेसली आहे आणि घटाचं आहे ना विसर्जन करून येते. तर चला तुम्हाला पण मी घेऊन जाते, घटाचं विसर्जन करून येते. इथं तुम्ही बघाल ना तर मस्त अशी जी उरली आणली आहे ना आत्ता दिव्यांची, ती सजवली आहे. तर खूप छान वाटते, काहीतरी वेगळं. फ्रंट बाजू आहे ना तिला मस्त अशा माळी लावल्या आहे ना, तर खूप छान वाटतात झेंडूच्या फुलांच्या. तर आता ना त्या माळी मी कायमस्वरूपी ठेवणार आहे. 6 माळी लागल्या आहे, पण खूप छान दिसतंय. त्याच्यानंतर गाडीला पण हार घातला. आणि खरं सांगायचं ना तर माझ्या घराला आहे ना 3 फ्रंट बाजू, एकच बाजूचा फक्त वापर होत नाही, नाहीतर तिन्ही बाजूंनी ना आमचं जाणं येणं चालूच राहतंय. त्याच्यामुळे ना नेमकं सांगू शकत नाही का घराची फ्रंट बाजू कोणती आणि मागची साईड कोणती आहे. तर इथे ना विहीर आहे, विहिरीमध्येच नेऊन आहे ना मी घटाचं विसर्जन करते. गणपती बाप्पांच्या वेळेस पण आहे ना तिथंच नेलं होतं बाप्पांचं विसर्जन करायला. घटाचं आहे ना विसर्जन करून आले आणि किचनवर आहे ना थोडे भांडे पण आहे ते घासायचे. भरपूर भांडे घासले आणि थोडे भांडे आहे ना शिल्लक ठेवले होते, पण मग बाकीची तयारी करायची होती तर ती करून घेतली. आणि आता आहे ना चहा ठेवते. संध्याकाळचे 6 वाजत आले. रावण दहनला पण यांना आणि आधीला जायचं आहे, तर मग ते हां सोनं लुटायला जायचं आहे. तर हे तिकडनं येऊपर्यंत माझे पण आहे ना किचनवरचे भांडे ते घासून होतील. पण आता आहे ना मी चहा ठेवते. तुम्हाला किती वाजता जायचं आहे? जाईल ना 15 मिनिट, म्हणजे 6:15 6:30 पर्यंत जातील. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. यांच्याकडून शुभेच्छा, माझ्याकडून मी सकाळीच दिल्या आहे. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना ना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आहे ना मी चहा ठेवते, यांना दूध देते, आधीला पण दूध द्यायचं आहे. संध्याकाळी शस्त्रपूजन वगैरे करायचे ना, तर ती तयारी पण करून ठेवली आहे. तळी भरायला लागेल. तर जो चौरंग होता ना घटाचा तो तसाच ठेवला, म्हणजे उचलून घेतला, तिथली जागा पुसून वगैरे घेतली आणि तोच रुमाल ठेवला आहे. तर तिथं शस्त्रपूजन करायला लागेल, तळी भरायला लागेल देवांची, म्हणजे आपले जे कुलदैवत आहे ना टाक, त्यांची तळी भरायला लागेल. तर जे घटाला नारळ ठेवलं होतं ना तेच नारळ घ्यायचं आहे आपल्याला तळी भरायला. तर मी इथे ना आता ते सहज ठेवलं आहे म्हणजे तांब्यामध्ये. आणि हे ना ज्या कडक नाही ना त्या आहेत. तर इथं वात वगैरे सगळी तयारी करून ठेवली आहे. हे जाऊन येतील रावण दहन करून सोनं लुटून आल्यानंतर आहे ना मग शस्त्रपूजन तळी भरू.
शस्त्रपूजा करून झाली. त्याच्यानंतर आहे ना मी देवांना पण शीत सोनं दिलं, स्वामींना दिलं, सगळे देवांना शीत सोनं दिलं. आणि आत्ता आहे ना बाहेर जाऊन आहे ना गाड्या ओवाळणार. गाड्या ओवाळल्यानंतर आहे ना तळी भरणार आहोत. जय मल्हार. बोल खंडेराव महाराज की जय. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. हर हर महादेव. चिंतामण मोरया. मोरोबाचा चांदोबा. आगडपंप नगारा. सोन्याची जेजुरी. मोत्याचा तुरा. निळा घोडा. पायी तोडा. कमर करगोटा. बेंबी हिरा. गळ्यात कंठी. मोहनमाळा. डोईवर शेला. अंगावर शाल. सदा हिलाल. जेजुरी जाई. शिकार शिकार खेळी. माणसा सुंदरी. आरती करी. देवा ओवाळी नाना परी. देवाचा शृंगार. कोट लागो शिखरा. खंडेरायाचा खंडका. भंडाऱ्याचा वडका. बोल सदानंदाचा येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. देवांची तळी भरून झाली. देवांवर आहे ना भंडारा व्हायचा असतो. तर आपल्याकडे जर जेजुरीचा भंडारा नसला ना तर काय हरकत नाही. जी आपली हळद राहते ना देवाऱ्यातली तीच हळद व्हायची. तोच आजच्या दिवसाला आहे ना भंडारा असतो. तर जे घाटावरचं नारळ होतं ना ते नारळ घेतलं होतं तळी भरण्यासाठी. तर आता आहे ना ते नारळ फोडायचं आहे. इथं आईंला पण आहे ना हळदी कुंकू दिलं, त्यांना पण आहे शीत सोनं दिलं. सर्व काही पूजा आहे ना आमच्या झाल्या. शस्त्रपूजा झाली, तळी भरून झाली, गाड्या ओवाळल्या. त्याच्यानंतर आहे ना आम्ही शीत सोनं पण लुटलं. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा का दसरा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तर आता ना मी व्हिडिओचा एंड पण करते. रात्रीचे 8:30 वाजले. तर आता ना सकाळचा स्वयंपाक आहे पुरणपोळी. ते थोडासा मला भात घालायचा आहे. बाकी किचनवरचे सगळे काही कामं आवरलेत. बाहेरचे कपडे ते काढायचे आहे. तर असे ना मी सगळी काही पूजा वगैरे केले. तळी वगैरे देवांची भरून वगैरे सगळं झालं. तर आता मी ना व्हिडिओचा एंड पण करते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.